नमस्कार निर्देशक आणि प्रशिक्षणार्थ्यांनो, आज आपण रिटर्न इन्स्ट्रक्शन मटेरियल्स बद्दल जाणून घेणार आहोत। या सत्राच्या शेवटी आपण सक्षम व्हाल। लेसन प्लॅन स्पष्ट करा, इन्फॉर्मेशन शीट आणि त्याची वैशिष्ट्ये आणि घटक स्पष्ट करा, इन्फॉर्मेशन शीटचे फायदे आणि तोटे, असाइनमेंट शीट स्पष्ट करा, डेमॉन्स्ट्रेशन प्लॅन स्पष्ट करा, ऑपरेशन शीट समजावून सांगा आणि त्यातील घटक स्पष्ट करा, जॉब शीट समजावून सांगा आणि जॉब शीट मधील घटक स्पष्ट करा। लेसन प्लॅन ही एक तपशीलवार बाह्यरेखा किंवा मार्गदर्शक आहे ज्याचा वापर शिक्षक एकल शिक्षण सत्र किंवा अभ्यासक्रमातील सत्रांची मालिका तयार करण्यासाठी आणि आयोजित करण्यासाठी करतात। हा एक रोडमॅप आहे जो विशिष्ट वर्ग किंवा अध्यापन कालावधीसाठी शिकण्याची उद्दिष्टे, ऍक्टिव्हिटीज, साहित्य आणि मूल्यांकनांची रूपरेषा देतो। प्रभावी अध्यापनासाठी लेसन प्लॅनचं महत्त्वपूर्ण आहे कारण ते शिक्षणाची उद्दिष्टे पूर्ण होतील याची खात्री करण्यासाठी शिक्षकांसाठी रचना, संघटना आणि स्पष्ट फ्रेमवर्क प्रदान करतात। ते शिक्षकांना विविध शिक्षण शैली आणि वर्गातील गरजा पूर्ण करताना शिक्षणादरम्यान तयार, जुळवून घेण्यायोग्य आणि लक्ष केंद्रित करण्याची परवानगी देतात। विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया, समजूतदारपणा किंवा अध्यापन प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या अनपेक्षित परिस्थितींच्या आधारे लेसन प्लॅन्समध्ये बदल केला जाऊ शकतो। इन्फॉर्मेशन शीट तयार केलेल्या सामग्रीमुळे शिकणाऱ्यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत। इन्फॉर्मेशन टॉपिक मध्ये समाविष्ट असलेल्या सूचनांचा यात समावेश आहे। हे शिकण्याच्या माहिती आणि प्रक्रियेसंबंधित चांगली समज आणि ज्ञानाची मदत करते। इन्फॉर्मेशन शीट मध्ये वेगळे घटक असणे आवश्यक आहे, उदा एकक क्रमांक, युनिट पाठ क्रमांकाचे शीर्षक, बाह्य माहिती आणि सामग्रीचा संदर्भ। इन्फॉर्मेशन शीटचे फायदे: त्याचे उत्तम नियोजन आहे। तो मुद्दा आहे। हे धड्याच्या उद्दिष्टांशी संबंधित आहे। हे शिकवण्याच्या तत्वांवर आधारित आहे। माहिती असणे आवश्यक आहे, कळलं पाहिजे आणि कळू शकतं। हे विद्यार्थ्यांच्या वास्तविक गरजांशी संबंधित आहे। भविष्यातील संदर्भासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो। थिअरेटिकल सेशन्स आयोजित करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे। इन्फॉर्मेशन शीटचे तोटे: योग्यरित्या तयार न केल्यास ते नकारात्मक घटकाकडे जाते। प्रशिक्षणार्थ्यांची प्रमाणापेक्षा जास्त मदत केली जात आहे। हे मुख्यतः केवळ थिअरेटिकल सेशन्ससाठी योग्य आहे। असाइनमेंट शीट हे वर्कशीटसारखे आहे। यामध्ये प्रशिक्षक विद्यार्थ्यांना प्रभावी शिक्षण उपकरणे देतात। हे पत्रक संबंधित घटकांचे अनुसरण करते। समस्या सोडवणे: इन्फॉर्मेशन शीट मध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे, डेमॉन्स्ट्रेशन किंवा प्रयोगांच्या निरीक्षणानंतर शिकण्याचे परिणाम लिहिणे। या पत्रकांचा वापर वर्गात शिकवण्यासाठी किंवा शॉप फ्लोअर प्रात्यक्षिकात केला जाऊ शकतो। हे वर्ग खोलीत जे शिकवले गेले आहे ते एकत्रित करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसे शिकण्याचे अनुभव प्रदान करते। शिकणाऱ्याला समस्या सोडवण्याच्या क्रियांच्या मालिकेद्वारे विशिष्ट उद्दिष्टे प्राप्त होतात। असाइनमेंट शीट हे थिअरेटिकल किंवा प्रॅक्टिकल लेसन नंतरच्या पाठपुराव्याचे परिणाम आहेत। असाइनमेंट शीट विशेषतः विज्ञान शिकवण्यासाठी, गणना मसुदा तयार करण्यासाठी उपयुक्त आहे। या शीटद्वारे शॉप्समधील सर्व ऍक्टिव्हिटीज बाबत सूचना दिल्या जाऊ शकतात। सहसा असाइनमेंट शीटमध्ये अर्जाच्या स्वरूपात उदाहरणांसह शिकवल्या जाणाऱ्या तत्वाचे विधान आणि स्पष्टीकरण असते। असाइनमेंट शीटमध्ये खालील घटक असतात: असाइनमेंट, उद्दिष्टे, सूचना, कार्यपद्धती, प्रश्न, डेमॉन्स्ट्रेशन शैक्षणिक संदर्भात शिक्षण पद्धतीचा संदर्भ देते जेथे शिक्षक प्रक्रिया, तंत्र किंवा संकल्पना विद्यार्थ्यांना दाखवतात, विशेषतः प्रॅक्टिकल किंवा व्हिज्युअल पद्धतीने। यात हँड्स ऑन प्रेझेंटेशन किंवा डिस्प्ले समाविष्ट आहे ज्याचा उद्देश काहीतरी कसे केले जाते किंवा विशिष्ट तत्व कसे कार्य करते हे स्पष्ट करणे। डेमॉन्स्ट्रेशनच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये हे समाविष्ट आहे: एक दृश्य शिक्षण, प्रात्यक्षिके अनेकदा व्हिज्युअल एड्स, प्रॉप्स किंवा वास्तविक कामगिरीचा वापर करून विद्यार्थ्यांना केवळ शाब्दिक स्पष्टीकरणाद्वारे संकल्पना अधिक प्रभावीपणे समजून घेण्यास मदत करतात। 2. हँड्स ऑन एक्सपिरियन्स, प्रात्यक्षिकाच्या स्वरूपावर अवलंबून विद्यार्थ्यांना सक्रियपणे सहभागी होण्याची संधी मिळू शकते, एकतर बारकाईने निरीक्षण करून, स्वतः पावले पार पाडून किंवा प्रात्यक्षिक संकल्पनेशी संवाद साधून। 3. संकल्पनांचे स्पष्ट चित्रण,
वास्तविक जगातील उदाहरण किंवा अनुप्रयोग प्रदान करून अमूर्त किंवा जटिल कल्पनांना अधिक मूर्त आणि समजण्यायोग्य बनवणे हे प्रात्यक्षिकांचे उद्दिष्ट आहे. 4. प्रतिबद्धता आणि परस्पर संवाद. प्रभावी प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना लक्ष देण्याची, प्रश्न विचारण्याची आणि शोकेस केलेल्या विषयाशी संबंधित चर्चेमध्ये सहभागी होण्याची अनुमती देऊन गुंतवणुकीला प्रोत्साहन देतात. प्रात्यक्षिके विविध रूपे घेऊ शकतात. विज्ञान प्रयोग आणि प्रयोगशाळेच्या प्रात्यक्षिकांपासून ते कलात्मक कामगिरी, तांत्रिक कौशल्य प्रदर्शन किंवा ट्रेड किंवा व्यावसायिक प्रशिक्षण यासारख्या क्षेत्रातील व्यावहारिक अनुप्रयोगांपर्यंत. ते एक दृश्य आणि अनेकदा परस्परसंवादी अनुभव प्रदान करून शिकणाऱ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत, जे विषयाची समज आणि धारणा वाढवते. पारंपरिक व्याख्यान किंवा वाचन पूरक करण्यासाठी शिक्षक धोरणात्मकपणे प्रात्यक्षिकांचा वापर करतात. शिकण्याच्या उद्दिष्टांना बळकट करण्यासाठी आणि सैद्धांतिक ज्ञानाला वास्तविक जगातील अनुप्रयोगांशी जोडण्यासाठी गतिशील आणि व्यावहारिक मार्ग देतात. ऑपरेशन शीट. हे एक मूलभूत इन्स्ट्रक्शन शीट आहे जे शिक्षकाला गरजेच्या व्यापारासाठीच्या कौशल्याचे घटक शिकवण्यासाठी मदत करते. कौशल्य सादर करण्यासाठी ते प्रशिक्षणार्थींची चाचणी करते. शिकणाऱ्यांना ऑपरेशन करणे आणि ते यशस्वीरित्या पूर्ण करणे यात सक्षम करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे प्रक्रियांचे क्रम आहेत. प्रशिक्षणार्थींना साधने आणि साहित्य वापरण्यासाठी योग्य पद्धतीने दिशा दिली पाहिजे. हे पत्रक कोणत्याही विशिष्ट कामाच्या उत्पादनासाठी वापरण्यासाठी लिहिलेले नाही, परंतु त्याऐवजी विशिष्ट ऑपरेशनची आवश्यकता असलेल्या इतर कोणत्याही कामासाठी वापरले जाते. या शीटमध्ये लवचिक अनुप्रयोग आहे. ऑपरेशन शीटचे शीर्षक ऑपरेशनचे नाव आहे. शिकणाऱ्यांच्या वापरासाठी कौशल्याचे अनुकरण करण्यासाठी प्रशिक्षकाद्वारे ऑपरेशन शीट तयार केली जाते. हे प्रशिक्षकाचे किमान वैयक्तिक लक्ष देऊन कौशल्य योग्यरित्या शिकण्याच्या योग्य सवयी तयार करण्यास मदत करते. ऑपरेशन शीटचे मूलभूत घटक खालीलप्रमाणे आहेत. कौशल्य. ऑपरेशन किंवा कौशल्याचे नाव. हे प्रात्यक्षिक सारखेच असेल. हे अभ्यासक्रम अर्क संदर्भात नोकरी कार्य विश्लेषण प्राप्त आहे. उद्दिष्टे. ऑपरेशन शीट म्हणून हे केवळ विशिष्ट कौशल्याच्या विकासासाठी वापरले जाते. साधारणपणे एकच उद्दिष्ट असेल. मागील प्रकरणामध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून प्रशिक्षणार्थी केंद्रित उद्दिष्टांसाठी लिखित कार्यप्रदर्शन अभिमुखतेवर आधारित साधने आणि उपकरणे, सामग्री आणि इतर आवश्यकता कौशल्ये पार पाडण्यासाठी बारीकसारीक तपशिलांसह आवश्यक विशिष्ट साधने आणि उपकरणे प्रदान करतात. अयोग्य निवड टाळण्यासाठी साधने किंवा उपकरणांची अचूक श्रेणी सांगणे आवश्यक आहे. जर एखादी विशिष्ट सहिष्णुता प्राप्त करायची असेल किंवा ऑपरेशनची पद्धत निर्दिष्ट केली असेल, तर साध्य करण्यासाठी आवश्यक साधन लिहा. साहित्य. साहित्याचा प्रकार, आकार इत्यादींचा उल्लेख करा जेणेकरून प्रशिक्षणार्थी ते योग्यरित्या निवडू शकेल. अस्पष्ट शब्द कधीही सांगू नका. सामग्रीचे अचूक विधान शिकणाऱ्याला आणि प्रशिक्षकाला अचूक होण्यास मदत करते आणि चांगले काम विकसित करण्यास सक्षम करते. परिचय. हे कौशल्य पूर्ण करण्यासाठी ऑपरेशनच्या उपयुक्ततेबद्दल थोडक्यात सूचना देते. कौशल्याचा हा घटक शिकण्याची पद्धत शिकणाऱ्याला उत्तम कारागीर बनवते. कौशल्य शिकण्याचा उद्देश शिकणाऱ्या प्रशिक्षणार्थींना स्पष्ट केला पाहिजे. कार्यपद्धती. प्रक्रियात्मक पायऱ्या देताना थेट आणि साध्या वाक्यांचा उल्लेख करा. स्टेप बाय स्टेप ऍक्टिव्हिटी शिकणाऱ्याने करायच्या क्रमाने क्रमांकित केली जाते. सुरक्षिततेच्या सवयी. व्यक्ती आणि उपकरणांचे अपघात टाळण्यासाठी सुरक्षिततेची खबरदारी घेणे आवश्यक आहे. ड्रिलिंग करण्यापूर्वी डीप कट, मार्क आणि पंच देऊ नका. कॉल इन्स्ट्रक्टरला गॉगल वापरून दिले जाणे आवश्यक आहे. साधने विशिष्ट तीक्ष्णतेच्या आवश्यकतेनुसार ठेवणे आवश्यक आहे, हे स्पष्टपणे स्पष्ट केले पाहिजे. विकासासाठी एक साधी ऑपरेशन शीट दिली आहे. जॉब शीट. जॉब शीट विशिष्ट नोकरीची एकंदर योजना प्रदान करते आणि त्यात समाविष्ट असलेल्या सर्व ऑपरेशन्स सूचित करते. काय करायचे आहे, कसे करायचे आहे ते दाखवते. हे प्रात्यक्षिक योजनेवर आधारित प्रशिक्षकाने तयार केले पाहिजे. प्रशिक्षणार्थींना नोकरीचे विश्लेषण करण्यासाठी आणि कामाचे नियोजन करण्यासाठी जॉब शीट तयार करण्यास सांगितले जाऊ शकते. जॉब शीटमध्ये पाळल्या जाणाऱ्या सुरक्षिततेच्या कामाच्या सवयींचाही समावेश करावा. जॉब शीट ऑपरेशन शीट सारखीच असते. जॉब शीट आणि ऑपरेशन शीटमध्ये फारसा फरक नाही. जॉब शीट अनुक्रमिक क्रमाने आवश्यक असलेल्या अनेक कौशल्यांची प्रक्रिया देते, तर ऑपरेशन शीट विशिष्ट क्रमाने कौशल्य करण्याची प्रक्रिया प्रदान करते. त्यात कामाच्या सवयींचा समावेश होतो.
प्रत्येक ऑपरेशनसाठी प्रक्रियात्मक चरण ऑपरेशन शीट आणि जॉब शीटमध्ये दिलेले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना प्रारंभिक साहित्य तयार करण्यात मदत होईल. हा विषय लेसन प्लॅन, इन्फॉर्मेशन शीट आणि त्याची वैशिष्ट्ये आणि घटक, इन्फॉर्मेशन शीटचे फायदे आणि तोटे समजावून सांगणे, असाइनमेंट पत्रक, डेमॉन्स्ट्रेशन प्लॅन समजावून सांगणे, ऑपरेशन शीट आणि जॉब शीट आणि त्याचे घटक समजावून सांगणे, इन्फॉर्मेशन शीट त्याच्या वैशिष्ट्यासह स्पष्ट करणे, फायदे आणि तोटे. मला आशा आहे की तुम्हाला शिक्षणातील लिखित इन्स्ट्रक्शन मटेरियल्स हा विषय समजला असेल. आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी आणखीन एक नवीन संकल्पना घेऊन येणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या.